गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न झाला। हा कार्यक्रम नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळ सभागृहात पार पडला। सोनार समाजाच्या वतीने विधान परिषदेत प्रश्न मांडून तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून गोल्ड लोनसाठी नवीन नियम तयार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सहकार राज्य व गृह राज्यमंत्री पंकज भोयर तसेच आमदार चित्रा वाघ यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। नमस्कार। आज एका वेगळ्या कार्यक्रमाला मी या ठिकाणी आले। गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन चा आजचा हा कार्यक्रम होता, ज्याची स्थापना 5 वर्षापूर्वी झाली। आमचे सर्वश्री ज्येष्ठ आमचे समाज बांधव पितळेजी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशन जी राज्यभरामध्ये काम करते। आपल्याला माहिती आहे की बँकेमध्ये गोल्ड लोन जे होतात त्याची कसोटी किंवा ते सोनं पारखण्यासाठी व्हॅल्युअर्स लागतात आणि त्याच व्हॅल्युअर्सच्या माध्यमातून राज्यभरामध्ये काम केलं जातं। त्या गोल्ड व्हॅल्युअर्सची ही असोसिएशन आहे। सगळ्यात पहिल्यांदा आमचे अध्यक्ष जे आहेत पुरुषोत्तमजी काळे आणि त्यानंतर यशस्वीपणे त्यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर आजच नवनियुक्त अध्यक्ष म्हणून गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशनचे नाशिकचे आमचे ज्येष्ठ बंधू राजेंद्र दिग्वरकरजी यांनी हा चार्ज जो आहे तो घेतलेला आहे। अर्थातच समाजापुढे आणि व्यावसायिकांपुढे आजही मोठे चॅलेंज आहेत। आम्ही राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांचे आभार मी या ठिकाणी मानेन, कारण याच्या आधी कधीही नव्हती ती व्हिजिलन्स कमिटी ही सुवर्णकार समाजाला देण्याचं काम राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय देण्याचं काम देवाभाऊंनी केलंय, जे देशामध्ये कुठे नाही जे महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेलं आहे। IPC 411 BNS 317 याच्या ज्या जाचकटी होत्या त्यातूनही सुटका करायचं काम हे आमच्या देवाभाऊंनी केलेलं आहे। हे सुद्धा देशामधलं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलंय। त्याच धर्तीवरती आता गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशनच्या ज्या अडचणी आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने व्हॅल्युएशन करणं, त्याची योग्य फी सन्मानजनक फी असायला हवी, त्याची एक SOP बनवणं, त्याचबरोबरीने जाचक असे इंडेमनिटी बॉन्ड साईन करून घेणं, काही ठिकाणी डिपॉझिट घेणं, हे जे काही जाचक आम्हाला वाटतंय त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी समिती स्थापन करणार आहोत। अर्थात शासन समिती स्थापन करणार आहे। सहकार मंत्री सहकार राज्यमंत्री पंकजभाऊ भोयर यांचं मी मनापासून आभार मानेन की देवाभाऊंच्या मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी पंकजभाऊ भोयर यांना देवाभाऊंनी ही जबाबदारी दिली आहे। त्या अनुषंगाने सुवर्णकार समाजाचे प्रश्न सोडवण्याचं काम सरकार करतंय। आज त्याचीच एक छोटीशी सुरुवात म्हणून नवीन हा जो कार्य आपण म्हणू की अध्यक्ष पदामध्ये जो बदल झालाय, त्यामुळे आमचे ज्येष्ठ बंधू राजेंद्र दिग्वरकर हे उद्योजकही आहेत, ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत, सुवर्णकार व्यवसायामध्ये पारंगत आहेत आणि आम्ही तर त्यांना एन्सायक्लोपीडिया म्हणतो या ज्वेलरी इंडस्ट्री मधले। अशांच्या हातामध्ये दुरा गेल्यामुळे नक्कीच पितळे साहेबांनी जे आमचं स्वप्न बघितलेलं आहे गोल्ड व्हॅल्युअर्सचं, जे समान वेतन संपूर्ण राज्यभरात मिळायला हवंय आणि शिवाय इतर आणखी काही अटी शर्ती ज्या आहेत, तर त्या अनुषंगाने आज राज्य सरकार समिती स्थापन करणार आहेत। खडकेंसारखे एक माजी संचालक ज्यांनी सहकार विभागामध्ये काम केलंय ते सुद्धा या समितीचे अंतर्भाव, त्याच्यामध्ये त्या समितीत त्यांचाही अंतर्भाव असणार आहे। आमचे मोठे वेगळे जे प्रत्येक राज्यातले सहकारी आहे सुवर्णकार व्यवसायामध्ये ते सुद्धा यामध्ये असतील आणि येणाऱ्या दिवसात ज्या पद्धतीने व्हिजिलन्स कमिटी आणि IPC 411 या 2 विषयांमध्ये सरकारने आम्हाला साथ दिली, आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, त्याच धर्तीवरती गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशनचा सुद्धा जो आमचा प्रश्न आहे तो निश्चितपणे सोडवला जाईल, मला विश्वास आहे। आज मला आनंद वाटला की या कार्यक्रमाला मला येता आलं। आज राजेंद्र दिग्वरकर यांना मला शुभेच्छा देता आल्या, पुरुषोत्तमजी काळे ज्यांनी उत्तम काम केलं त्यांचं कौतुक करता आलं। सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक माणूस अविरतपणे आज वयाच्या 70 नंतर सुद्धा आमच्या समाजासाठी काम करतोय, धडपडतोय, अशा पितळे साहेबांचं कौतुक करता आलं। त्या निमित्ताने सगळे समाज बांधव आम्हाला या ठिकाणी भेटले, याचाही मनापासूनचा आनंद आहे। हे आज माझं इथे येण्याचं प्रयोजन आहे। नमस्कार। आज गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशनचे 5 वर्ष पूर्ण झाली। त्या निमित्ताने मी जो आत्ताचा अध्यक्ष आहे तो 5 वर्षानंतर आज मी निवृत्त होत आहे आणि माझ्या निवृत्तीनंतर माझी पुढील वाटचाल अध्यक्ष या नात्याने श्रीमान राजेंद्र दिंडोरकर हे आता आजपासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहे। नमस्कार।
मी राजेंद्र दिंडोरकर, नाशिक गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशनचा कार्याध्यक्ष होतो. आजपासून माननीय काळेसाहेब यांनी निवृत्ती स्वीकारल्यामुळे गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशन नाशिकचा मी गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशन महाराष्ट्राचा मी अध्यक्षपद स्वीकारतो आहे. नवीन संस्थेचं अध्यक्षपद स्वीकारणं आणि एक यशस्वी असोसिएशनचं 5 वर्षानंतरचं असं अध्यक्षपद स्वीकारणं म्हणजे हा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आणि एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी असते. कारण गेले 5 वर्ष असोसिएशनची कारकीर्द खूप उज्ज्वल राहिलेली आहे आणि ती परंपरा पुढे मला चालवायची आहे. आणि मी माझे सहकारी पितळे साहेब असतील, देवकर साहेब, भरतभाई ओसवाल आणि सगळ्या कार्यकारी संचालकांच्या मंडळाने जबाबदारी जरूर पार पडेल. आणि गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशनचे जे मुख्य आमचे उद्दिष्ट आहे किंवा आमच्या व्हॅल्यूअरला सन्मानजनक फी मिळाली पाहिजे, त्याला फीच्या पटीमध्ये जबाबदारी मिळाली पाहिजे, मधल्या गॅपमध्ये बँकेचं नुकसान होऊ नये म्हणून एक प्रोफेशनल लायबिलिटी इन्शुरन्सचं कवच मिळालं पाहिजे. आणि याच्या बदल्यामध्ये आमचा व्हॅल्यूअर SOP प्रमाणे व्हॅल्युएशन करेल असं शपथपत्र आम्ही आमच्या प्रत्येक व्हॅल्यूअर करून घेतोय आणि बँकेला ते प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून बँकेला विश्वास पडेल की असोसिएशनचा सभासद जर आपण व्हॅल्यूअर नेमला तो एक बांधील व्हॅल्यूअर असेल आणि आपल्या बँकेचं नुकसान कमी होईल. अशा पद्धतीने आम्ही आमचं 5 वर्षाचं करेल. पुढच्या वर्षी साधारण 6 महिन्यामध्ये एक पूर्ण महाराष्ट्राचा बहुसंख्या असलेला मेळावा आम्ही लवकरच घेत आहोत. माननीय चित्राताई पंकजी भोयर, माननीय देवेंद्रजी फडणवीस या सर्वांना आमंत्रित करून आम्ही आमचे सगळ्या महाराष्ट्रातल्या व्हॅल्यूअर आणि सोनार लोकांना जमा करून एक मोठा मेळावा घेण्याचं उद्दिष्ट आजच आम्ही घोषित करतोय. नमस्कार. आज गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशनला 5 वर्ष पूर्ण झाली आणि त्याबद्दल आम्ही एक कृतज्ञता सोहळा ठेवला होता. त्याचं खास मग आमचं एक त्यांच्याबद्दल जे चित्राताई वाघ आणि जे माननीय सहकार मंत्री श्री पंकज भोयर साहेब यांचं कृतज्ञता आम्हाला व्यक्त करायची होती. त्याबद्दल त्यांनी दोघांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा हा सोहळा आम्ही आज केला. आम्हाला खरोखर खूप मोठी आशा आहे त्यांच्याकडनं. त्यांनी आत्तापर्यंत जे आम्हाला काम पूर्ण करून दिलेलं आहे त्याच्याही पेक्षा आता पुढे जाऊन आम्हाला मोठं कार्य करायचं आहे आणि त्याबद्दल ते दोघंही आम्हाला सहकार्य करतील. आज जे नवीन आमचे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र दिंडोरकर यांचा आम्हाला उपयोग होणार आहे. त्यांची जी माहिती आहे त्यांचं एन्सायक्लोपीडिया ऑफ ज्वेलरी करता त्यांचं नाव घेतलं जातं. त्याचप्रमाणे आता पुढची आमची 5 वर्षाची असतील त्यातनं प्रगती आमची नक्कीच पुढे अजून चांगली आम्हाला करता येईल ही मला नक्की खात्री आहे. आणि जसं आज ह्या 5 वर्षामध्ये आमचं जे स्वप्न आज पूर्ण होताना जे ठराविक दिसतंय त्याही पेक्षा जास्त आम्ही मोठा स्वप्न आम्ही साकारू याबद्दल मला नक्की खात्री आहे. धन्यवाद. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.